कॉरिडॉर हा विषय स्थगित असेल तर स्थगित म्हणू नका. स्थगित नसेल तर स्थगित असेल, मंजूर असेल तर आम्ही आमची दिशा पूर्ण तसं शासनाची गाईडलाईन नाही की दाखवली शिवसाहेब स्टँडिंगला दोन्ही पार्ट्याचे असायत काय पण आम्ही इथं आता मी स्टँडिंगला दोन्ही आपण थांबायचं ठरलं मग विचारा ना शिवसाहेब माझा प्रश्न शिवसाहेबांना सन्माननीय सदस्यांना प्रश्न नव्हता, माझा सुद्धा प्रश्न आपण थांबलेलो आहे ना हे सांगा थांबलाय का हा साधा प्रश्न आहे. आपण अद्याप तुम्ही तज्ञ आहात आम्ही अज्ञान आहोत तुम्ही तज्ञ आहात तुमचं तत्वज्ञान लोकांना माहिती आहे. कॉरिडॉरवरती राजकारण तुम्ही करत नाही, पंढरपूर त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होतंय. तुम्ही तुमच्या घरापुरतं बोलू नका. पंढरपूरच्या तमाम जनतेला तुम्ही न्याय द्यायची भूमिका घ्या. तुम्ही तज्ञ आहे का तुम्ही मला सांगायची गरज नाही. कोण तज्ञ आहे हे सांगायची गरज तुम्ही नाही. तुमचं संपल्यानंतर मी बोलतोय अध्यक्ष महोदया मी बोलत असताना मध्ये सन्माननीय सदस्यांनी बोलू नये. मिनिट्सची मागणी आम्ही केली होती. मिनिटची मागणी करा पण दम विचारू नका की हे केले की नाही केले. अंतिम स्थगित झालेला आहे. तुमच्याकडे फुटेज आहे. तुम्ही राजकारण करण्याचा विषय नाही. लोकांची तळमळ आहे, लोकांची गरज जाते त्याच्यामध्ये. तुमचं घर जाते हो मी पण आहे. तुमचं घर जाते माझे 2 एकर जागा जाते कॉरिडॉर मध्ये फक्त काही घर घेतलं नाहीये. कॉरिडॉर आणि टीपी हे दोन्ही विषय आहेत. कॉरिडॉर तुमच्या टीपी मध्ये इन्क्लूड केलेला आहे. कॉरिडॉर तुमच्या टीपी मध्ये इन्क्लूड केलेला आहे. हा सभागृह प्रशासनाचा सन्माननीय सदस्य खोटं बोलत आहेत. कॉरिडॉर 2 एकराचा आहे आणि यांची जागा 2 एकरचा ते म्हणते. तुम्हाला तेवढं तत्व ज्ञान आहे ना, तुम्हाला ज्ञान आहे, तुम्हालाच कळतंय का तो टीपी मध्ये इन्क्लूड केलेला विषय आहे. साहेब याच्यावर खुलासा करा. तुमच्याकडे मला माहिती घ्यायची गरज नाही. सन्माननीय सदस्य वेळ द्या. माझं झालं तरी बोल. या अनुषंगानं जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांवरती सर्वांमुखे सभागृहाच्या हे इन कॅमेरा आहे ऑन कॅमेरा आहे हे चर्चा झाली नाही किंवा चर्चा झाली किंवा नाही झाली हे पूर्ण ती चर्चा झाली त्या चर्चेचे पडसाद म्हणूनच तो मोर्चा निघाला. चर्चा सभागृहात झाल्याशिवाय तो निघाला का? कॉरिडॉरच्या विरोधात आपण सर्वांमुखे जो सदस्यांनी निर्णय घेतला सर्वसामान्य सदस्यांनी मी तात्यांना आवर्जून सांगितलं काकांना आवर्जून सांगितलं उद्देशून बोलतो आणि त्यानंतर आपण सर्वमुखे तो स्थगिती दिली त्या निर्णयाला. हे तोंडी झालं याच्यानंतर हे तोंडी झालं. सभागृहामध्ये जी काय आता तो विषय होता त्या विषयावरती जेवढी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने चर्चा झाली नाही त्या विषयावर अध्यक्षांनी स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलताना तो 10 कोटीच्या विषयाला स्थगिती दिली असं प्रसारमाध्यमांना बोलले. कॉरिडॉर बाधितांना तुम्ही फसवणूक करताय का त्यांची? नक्की विषय काय सभागृहात आधीच कॉरिडॉर बाधित भयभीत आहे. तुम्ही त्यांना दिलासा द्यायला म्हणून काही बोलू शकत नाही. अध्यक्ष महोदय मिनिट्सवर तो विषय आलेला नाही. मॅडमकडे त्याची मागणी केली. तो मिनिट्सला विषय आला नाही. शिव साहेबांना त्याची विचारणा केली. शिव साहेबांनी त्याचं होकारार्थी आणि नकारार्थी दोन्ही उत्तर दिलेलं नाही. त्या विषयावर काही कुठल्याच प्रतिक्रिया नाही. मग आमचं मत आहे की संभ्रम अवस्थेत तो विषय नको. जे आहे ते क्लिअर असावं. आणि हाके मॅडम मिनिटला तो विषय मंजूर असेल तर वाचून दाखवा तो विषय मंजूर आहे आणि मंजूर नसेल यावर विरोध करण्यासाठी 2 गोष्टी स्थगित आहे का नाही. जर नसेल जर तुम्ही थांबवला असाल त्या पैशाचे तर शासनाकडून अध्यक्ष महोदय मला वाटतं 3 मुद्दे की त्याचा पहिला मुद्दा आहे की मिटिंगचं नेतृत्व दिलं का आणि मिटिंगचा जो आग्रह झाला की नाही मंजूर झालं
त्याची तुम्ही कॉपी दिली. दुसरा मुद्दा जो आहे तो जी काही 10 कोटी तरतूद केली तर त्या 10 कोटी तरतुदीमध्ये स्थगित ठेवला का मंजूर केला, या दोन गोष्टी वेगळ्या. मला असं वाटतंय की शासनाकडून अजून कॅडर संदर्भात कुठल्याही अधिकृत सूचना आलेल्या नाही आणि आपण बजेटमध्ये तरतूद धरली. मग फक्त लोकांचं भ्रम आहे की कॅडर होणार का, होण्याच्या अगोदर 10 कोटी तरतूद का धरली गेली आणि मग 10 कोटी तरतूद समाजाला चर्चा झाल्यानंतर दोन विषय स्थगित केला का मंजूर केला, या दोन गोष्टी फक्त चर्चा आहे. तर यावर खुलासा होणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्या स्थगित करणार असाल तर शासनाकडनं कॅडर संदर्भात आपल्याला काही सूचना आल्यात का? जर त्या आल्या नसतील तर तो 10 कोटीचा जो तरतुदी विषय तो आपण स्थगित ठेवावा अशी आपल्याला सगळ्यांच्या समोर यावी ही आपल्याला विनंती. प्रशासनाकडून जेव्हा बजेट सादर केलं गेलं, प्रशासनाकडून तो मुद्दा आणला गेला आणि त्या मुद्द्याला तुम्ही जे आता मुद्दे उपस्थित केले सर्वांमुखे सर्वांची परवानगी घेऊन आपण त्याला स्थगिती दिली होती. वारंवार तो विषय चर्चेला आणून जर त्याचं काही राजकारण करून तर त्यातनं काय साध्य याचा विषय आहे, बरोबर आहे. आमची गोष्ट स्थगित व्हायचं होतं बाकीचा विषय तिथं घेतला आपण, त्यासाठी घेतला आपण विषय. तुम्हाला पत्र पण दिलं मागतं आणि तो जे विषय होता विषय कशामध्ये घेतला आपण अजेंडावर की आपल्याला स्थगित व्हायचा होता पण अजेंडावर कशाला घेतला आपण विषय ते. आणि परत तुम्हाला मी पत्र दिलंय त्याचा खुलासा करा म्हणून. तुमच्या मागे किती वेळ आलो तुम्ही पत्राचं काम मला उत्तर पण दिलं नाही. काय तुमचा उद्देश तर काय नसा आहे. आता निष्कारण वाचवण्यापेक्षा आम्ही किती वेळा तुमच्याकडे आलोच आहे. मग विषय घ्यायचा विषय नव्हता अजेंडावर, अजेंडा विषय तुम्ही घेतलाय तुम्ही स्थगित करताय, हे काय लावलंय? घ्यायचा का सर्वांमध्ये आमचं म्हणणं हे होतं की सर्वानुमते व्हावं, याचा फक्त श्रेय अध्यक्षांनी घेतलं. अहो ते सर्वानुमते झालेला विषय आहे तो फुटेज काढून बघा पत्रकारांकडे मीडियाकडे तो सर्व विषय आहे. तुम्ही जो घाला घालण्याचं काम जे केलं कॉरिडॉर बाधितांवरती त्याला कुठेतरी आम्ही अडवण्याचं काम केलं म्हणून आज तुमची तळमळ होती. आपण जो घात केला होता स्थायी समितीच्या नंतर ते बजेटमध्ये अध्यक्ष कोण असतात? अक्षरशः तासभर त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यानंतर कमी लक्ष त्याचा राजकारण करणार त्याचं सगळे घेणार या गोष्टीची तळमळ होती. या गोष्टीची तळमळ आहे. प्रश्न आहे तिथं अध्यक्षांशिवाय परवानगीशिवाय अजेंडा निघतो ना. सन्मान्य सदस्य या राजकारण करायला भरपूर वेळ आहे. विषय सर्वांमध्ये हा विषय सगळ्यांच्या मधून हा स्थगित ठेवलेला आहे त्या गतीमध्ये असं म्हणा. आपल्या ऍक्ट मध्ये निघवले आहे त्या नियमानुसार वेगवेगळ्या विभागाकडून जी काही माहिती आपल्याला येते त्या माहितीचं संकलन करून प्रशासनाकडून बजेट तयार केलं जातं आणि त्यानंतर ते स्थायी समितीकडे ठेवलं जातं. स्थायी समितीकडे ती जनरल बॉडीला मंजूर ठेवलं जातं. प्रशासकीय काळामध्ये आपल्याकडे कॉरिडॉरचे पूर्ण त्याचं जे नियोजन करतो किंवा प्लॅनिंग करतो त्यासाठी आवश्यक मदत प्रशासकीय विभागानेच केली असल्यामुळं आणि चालू वर्षामध्ये होण्याची शक्यता असल्यामुळं त्या अनुषंगाने तो विषय घेतला होता. त्याच्यावरती स्थायी समिती झाल्यानंतर तो मुख्य मीटिंग आला. मुख्य मीटिंगमध्ये असा विषय झाला की काही सदस्यांनी विषय म्हणला की आणखी शासनाची याला मंजुरी मिळालेली नाही. तर तोपर्यंत हा विषय का घेतला किंवा घेण्याची आवश्यकता आहे का, परंतु ती तरतूद रद्द करण्याचा कोणताही मागच्या मीटिंगमध्ये विषय झाला नव्हता. त्यामुळे ती तरतूद तशीच आहे. परंतु ही तरतूद यावेळेस शासनाकडून पुढच्या 2010 वर्षामध्ये मार्च 27 पर्यंत मंजूर होईल. त्यानंतर त्याच्यावरती विचार करावा असा विचार झाला होता. त्यानुसार जर
ही तरतूद आहे ती तशीच ठेवून स्थगित ठेवून तात्पुरतं थांबवून शासनाकडनं ज्यावेळेस ते पैसे मंजूर होतील त्यावेळेस परत सभागृहासमोरचा विषय आणून त्याबद्दल त्याच्या संदर्भात पुरेपूर माहिती देण्याचं प्रशासनाचा तयारी आहे आणि असाच विषय जातात त्या अनुषंगानेच हा विषय कायम करून पुढे जावं असं प्रशासकीय मत आहे. आम्हाला साहेब त्याची उत्तरं